तर मित्रांनो, आज खरंच खूप वाईट वाटतंय की सर्वप्रथम रायफल 81-81ला भावपूर्ण श्रद्धांजली असं होईल म्हणून वाटलं पण नव्हतं. पण आज आपल्या सर्वांना सोडून गेला मोठ्या मैदानामधला मोठा वस्ताद रायफल 81-81. खूप वाईट वाटते बरं का. सकाळी आपल्याला कळालं की काल तुम्हाला माहिती आहे बगीराचा अपघात झाला आणि तिथे मित्रांनो आपल्या सर्वांना सोडून गेला तो पण आज आहे ना, सकाळ सकाळ उठलो तर बघितलं तर रायफल पण आपल्याला सोडून गेला. खूप वाईट वाटतं बरं का. 2 दिवसात 2 टॉपचे नदी सोडून गेले आणि रायफल तुम्हाला माहितीच काय आहे आणि मोठ्या मैदानामधला मोठा वस्ताद आहे. असं कुठलंच मैदान नसेल ती मोठं त्याने गाजवून ठेवलं आहे. मोठं असेल तर गाजवून ठेवायचा आणि त्याच्या म्हणजे आपल्या रायफलच्या मालकांचं नाव पण उंचावर नेऊन ठेवलेलं. वाईचं नाव पण तुम्हाला माहिती आहेच कुठं नेऊन ठेवलेलं. त्या गावाचं नाव असेल तर हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात आहे ना, तर नेऊन ठेवलेला असा रायफल होता. पण आज त्याला मित्रांनो आहे ना, खूप वाईट वाटतंय की त्याचं निधन झालं आणि आज आपल्याला सोडून केला सर्वांना. सचिन शेठ मित्रांनो असतील, त्यांचं नाव खूप उंचावर नेलं ह्या रायफलनी, पण आज आपल्या सर्वांना सोडून केला. कुठं खूप वाईट वाटतंय बरं का. कारण की चांगलं नाही आपल्याला सोडून गेला. जो आवडेल सर्वांना तोच आवडेल देवाला खरंच. आणि मी स्वतः बघितलेला, समोरनं खूप वेळा बघितला रायफलला आणि आज आपल्या सर्वांना सोडून गेला. खूप वाईट वाटते पण असं नव्हतं व्हायला पाहिजे. कारण की एक टॉपचा नंदी मित्रांनो आपल्यापासून गेलेला आहे कायमचाच निघून. खूप वाईट वाटलं आणि पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली रायफल 81-81ला. असं वाटलं पण नव्हतं आज रायफल सर्वांना सोडून जाईल, पण आज सोडून केला. तर आज जरी होता वाटतंय मित्रांनो, आणि खूप दिवस झालं मैदानामध्ये दिसत नव्हतं मला माहिती आहे. तर आज जरी होता त्याच्यामुळे मात्र आपल्याला दिसत नव्हता. आणि आज तर सकाळी आज 1 तारीख तर आजच आपल्याला सोडून गेला. तर चला मित्रांनो,